महायुतीच्या उमेदवाराला प्रचार करण्याकरता आणि मोदींना तिसऱ्यांदा मतदान करण्याकरता भाजप कार्यकर्ते सज्ज झाले आहेत असं वक्तव्य भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे यांनी केलंय। या संदर्भात अंकिता पाटील ठाकरे यांच्याशी संवाद साधताय आमचे प्रतिनिधी विकास कोकरे। इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी भाजपचं मनोमिलन होण्याचं चित्र स्पष्ट झाले। आपल्यासोबत अंकिता पाटील ठाकरे, ताई काय सांगाल, आज देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले, काय आता इथून पूर्ण कार्यकर्त्यांचा निर्णय असेल? आज आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची एक चांगली सभा आज आणि पक्षाचा मेळावा आज इंदापूर तालुक्यामध्ये संपन्न झाला। तालुक्यामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीचे सर्व जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनातली जी खतखत होती, त्यांचे जे सर्व विषय होते ते फडणवीस साहेबांनी सागर बंगल्यावरतीही बोलवून समजून घेतले आणि आज बहुसंख्येने आज एक 10 ते 15 हजार आज आपले पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आलेले होते। आज सर्व कार्यकर्त्यांनी तो मान्य केलेला आहे आणि फडणवीस साहेबांनी आज इंदापूर तालुक्याचं पालकत्व स्वीकारलेलं आपण पाहिलेलं आहे। त्याच्यामुळे आता निश्चित पद्धतीने सगळे विषय जे आहेत, सगळे जे मनातली खतखत आहे ही सगळी आता मिटलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आता ग्राउंड लेवलवरती आता आपण पूर्ण भाजपचे कार्यकर्ते महायुतीचं काम करतील। आज एकच धोरण घेऊन चाललेले आहेत की आपल्याला परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आपल्याला पंतप्रधान होताना बघायचं आहे आणि ते 400 पार करून होताना बघायचं आहे आणि बारामती लोकसभेमधून जे महायुतीचे जे खासदार निवडून जाणार आहेत तर त्यांच्या माध्यमातून मला असं वाटतं मोदीजींचे हात बळकट करायचा आहे। त्यामुळे निश्चित पद्धतीने हा ध्यास घेऊन इंदापूर तालुक्यामध्ये महायुतीचं काम सर्व करतील। मग तुम्हाला खात्री वाटते का येणाऱ्या कालावधीमध्ये महायुतीचा खासदार हा नरेंद्र मोदी सोबत काम करेल? आम्ही सर्वजण आता एकत्र आलेलो आहोत आणि मला असं वाटतं आता बारामती लोकसभेमध्ये जेव्हा भाजप पक्षाची ताकद मोठी आहे, महायुतीची ताकद मोठी आहे, त्यामुळे सर्व आता एकत्रित येऊन जर काम केलं तर निश्चित पद्धतीने महायुतीचा विजय झालेला आपल्याला दिसेल। येणाऱ्या कालावधीमध्ये महायुतीचा खासदार होणार नक्की असं अंकिता पाटील यांच्याकडून सांगण्यात येत आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, इंदापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।